जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काय स्मिता कंसे का स्नेहल शेळके, कोणाला ओळखता? आता आम्ही अजून कशाला सांगितलंच नाही म्हणलं, आता कळलं आम्हाला इथून पुढे. इथं उन्हाळ्यामध्ये पाणी कोणी दिलं? मी इथं नव्हते ना. तुम्ही नव्हते. मावशी, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. स्मिता कंसे, स्नेहल शेळके हे दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे. काय कोण विजयी झाला पाहिजे? आता आम्हाला बाय माणसांना काय एवढं कळायचं माहितच नाही. कोणाला ओळखता? म्हणालच नाही. दोघींना ओळखत नाही. तुमचं गाव कुठलं? इथलंच आहे आता बाय. आता उन्हाळ्यामध्ये इथं प्यायला पाणी नव्हतं. पाणी कोण पुरवायचं माहितीये? कोण? माहितीये काय? मलाच नाही माहिती. अच्छा, माहित नाही. बघा, ह्या दोन महिला सांगतायत की आम्ही दोन्हीही इच्छुक उमेदवारांना ओळखत नाही. दोन्ही उमेदवारांना विनंती आहे का संपर्क वाढवा, म्हणून चर्चा तर होणारच. पेमदार या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. ज्येष्ठ मंडळींना या भागाचा परिचय असतो, कोण कामाचा, कोण आपले प्रश्न मार्गी लावे. मावशी, कुठलं गाव? काय नाव? नाव काय तुमचं? नाव काय? सुशीला बबन दिलकर. इकडे बिबटे आहे का? बिबटे आहे. हे काय दोन आहेत, ह्या दर्यात एक आहे, ह्या दर्यात एक आहे. भीती वाटते? भीती वाटते माहिती काय, खाई नसतो. लाईट वेळेवर येते का? नाही, लाईट नाही आम्हाला येळून काहीच नाही. खांबळच नाही आम्हाला, तर लाईट येईल कुठून? पण आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते काय माहितीये का? आता मला चालता येत नाही. माहित नाही मावशींना, माहित नाही. तर आपण बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. काय नाव? पेमदारा. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्मिता कंसे का स्नेहल शेळके? आता कंसे आपलाच आहे, आपलाच आहे. हा, शेळके तेवढी आपलीच आहे. सगळे आपलेच आहे. हा, विजयी कोण झालं पाहिजे? ते नाही सांगता येत. सांगता येत नाही. मावशी, कोण विजयी होईल? आता तेच होती कोण? कंसे साहेब. कंसे साहेब म्हणजे कंसे ताई. दादा, स्मिता कंसे का स्नेहल शेळके? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? कंसे चालणार आपल्याला तसं बोलले. कंसे चालणार कोण चालणार? कंसे चालणार आहे इथं, मी तसं बोलले तुम्हाला तिथे. हा मंडळी, बघा आता काय म्हणताय ते. आपण आपल्यासोबत एक भाऊ आहे. भाऊ नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. स्नेहल शेळके, स्मिता कंसे दोन तगडी नाव आहेत. दोघांच्या पाठीमागे जनमत आहे. पेमदारा गावाचा कल कोणाच्या मागे राहील? पेमदाराचं कल तर कंसे ताईकच राहणार आहे. जास्त कशामुळे? ते पाणीच्यामुळे, पाणी उन्हाळ्यात पाणी त्यामुळे. तरुण म्हणतायत की या ठिकाणी कंसेंनी उन्हाळ्यात पाणी दिले, म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आपल्यासोबत एक दुसरे एक दादा आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. शेतकरी माणूस आहे, खूप काबाड कष्ट करत असतो. दादा, इकडे लाईट वेळेवर मिळते का? नाही, नाही. बिबट्याची भीती हायच ना. आता काय ते काय नवीन आहे. काय नाव? बेलकर पोपट कृष्ण. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. काय नाव कानावर आहेत? हाय वा, आम्ही हाय कंशीची माणसं. म्हणजे कंसेची माणसं. का बरं कंसेच का? आम्ही आता कसे म्हणा, आम्ही कंशीची माणसं आहे. कंसेची माणसं. ताई, मतदानाचा अधिकार आहे? ताईला मतदान आहे का? या बरं पुढे. तर आपण ताईशी बोलूया. अशा अधिकार नाही, तेवढंच सांगा. पॉलिटिक्स नकोच आहे आपल्याला. पण आता जिल्हा परिषद निवडणूक आहे. शेवटी आपण शिक्षण घेतो, समाजामध्ये आपण पाहतो कोण कामाचा, कोण प्रश्न मार्गी लावेल. तुम्ही एक युवती म्हणून तुम्हाला काय वाटतं? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? मला दोन्ही पण पॉलिटिकल बद्दल माहित नाहीये. कोणालाच ओळखत नाही. राज्याचे मुख्यमंत्री कोण? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी. तालुक्याचे आमदार? शरददादा सोनवणे. खासदार हे अमोल कोल्हे. आता जिल्हा परिषद सदस्य स्नेहल शेळके पाहिजे का स्मिता कंसे पाहिजे? मला पॉलिटिकल मध्ये नाहीये एवढं काही, पण जे लोकांसाठी चांगला विकास करतील नवीन पिढीसाठी तेच ठीक आहे. ते दोन्हीपैकी कोणाचं नाव तुम्हाला परिचयाचं आहे, ओळखीचं आहे, आपल्या गावामध्ये येतात? मी गावाला जास्त करून नसते, त्यामुळे मला दोन्ही पण नाही माहिती. दोन्ही पण माहिती. मतदानाचा अधिकार
आहे. गावाला का मुंबईला? गावालाच आहे. तर योग्य माणसाला मतदान करा. तरुणांचं मत कोणाला जाईल हे आज आपण सांगू शकत नाही, परंतु उमेदवाराने फिरलं पाहिजे, उमेदवाराचा जनसंपर्क वाढला पाहिजे, म्हणूनच चर्चा तर होणारच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.